नितेश पतंगे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहात मंडळी? एकदम मजेत ना? झकास. तर आज मी आलेलो आहे खोपोलीला एका रिसॉर्टमध्ये. बरेच दिवस झाले मॅडमसोबत आम्ही प्लॅन करत होतो की चला कुठेतरी रिसॉर्टला एक्सप्लोअर करायला जाऊया. तर हा रिसॉर्ट आम्ही ऑनलाईन बघितला होता आणि बुकिंग पण आम्ही एकदम फटाफट करून टाकली. चला आम्हाला जायचंच आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आलो आहे हॉटेल लाईफ इज एन्जॉय 4141. तर इथपर्यंत आम्ही आलो आहे. कल्याणवरून खोपोली डायरेक्ट ट्रेनने आलो आणि तिथून ऑटो केली आणि इथपर्यंत आलो. रोड थोडासा 19-20 आहे, मॅनेजेबल आहे, येऊ शकता तुम्ही. पण ज्या वेळेस तुम्ही इकडे एंट्री करता गेटपासूनच तुम्हाला एक वेगळी वाईब येईल की भाई तुम्ही कुठेतरी आलात. तर ही जी प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, तुम्ही नक्की एकदा एक्सप्लोअर करा, कारण की खरंच लेक व्ह्यू प्रॉपर्टी आहे आणि मजा येईल तुम्हाला बघायला. चला फटाफट मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो आणि आजचा पूर्ण दिवस तुमच्यावर शेअर करतो. चला, ही प्रॉपर्टी दाखवायच्या आधी ना मी तुम्हाला आमची रूम दाखवतो, तुम्हाला आवडेल. पण कपलसाठी ही रूम सफिशियंट आहे. तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स मिळणार आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला माझी रूम दाखवतो आम्हाला, कारण की शेवटचा एकच ऑप्शन होता म्हणून ते आम्ही घेतलेलं आहे. पण रूम भन्नाट आहे. चला मी तुम्हाला रूम दाखवतो. बघा, तशी ही रूम छोटी आहे पण कपलसाठी सफिशियंट आहे, मस्त आहे. रूमचं इंटिरियर खूप छान बनवलेलं आहे आणि स्पेशल एक तुम्हाला जे इकडे दोन ऑप्शन्स मिळतात, एक लेक व्ह्यू मिळतो आणि लेक व्ह्यू नसेल हवा तर तुम्हाला एक अशा कॉटेजेस पण मिळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बाथटब पण अवेलेबल आहे आणि ते तिकडे नाही आहे. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला कॉम्प्रोमाइज आहे, पण ठीक आहे, आम्हाला हा पण चालेल. इकडे आम्ही ऑप्शन नव्हतं, मी तुम्हाला सांगितलं ना, हाच एक ऑप्शन होता. पण त्या दोन्ही डिसेंट आहे, तो पण डिसेंट आहे, हा पण डिसेंट आहे. चला तुम्हाला याचा बाथटबचा व्ह्यू पण दाखवत आहे. एकदम जबरदस्त वाईब आहे. बाथरूम मध्ये पण बसून आणि खूप मोठं आहे, स्पेशियस आहे आणि फुल जबरदस्त आणि किती क्लीन ठेवलं आहे. आणि इंटिरियर हा म्हणजे आपण जे पैसे भरतोय ना, मी तुम्हाला सांगेल किती रुपये खर्च केले, पण जेही खर्च केले आता तुम्ही गेस्ट पण मारा तोपर्यंत किती आम्हाला खर्च आला असेल. तिकडे तुम्हाला मिळतो मिनी फ्रीज, टॉवेल जे सगळीकडेच मिळतात, पाण्याच्या बॉटल्स आहेत, टी व्ही बाकायदा चालू आहे आणि ए सी. मला तर हे पण खूप आवडलं. ह्याचं बघा, प्रत्येक गोष्टीला ना ह्या लोकांनी एक बारकाईने बनवलेलं आहे. त्यांनी विचार करून सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत आणि भारी वाटतं. असं कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं की करायचं आहे म्हणून केलं. एकदम जबरदस्त वाटतं एकदम. हा फुल धमाल आहे. आता इकडून तुम्हाला मी पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो. पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही एक्सप्लोअर करा आणि हे बघून तुम्ही यायचं मन पण बनवा, भारी मजा येईल तुम्हाला. आणि हा एक सांगतो, ही व्हिडिओ काय पेड नाही आहे, आम्ही पण पैसे बोलून झाले. आम्हाला जे एक्सपिरियन्स मिळतं ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. आत्तापर्यंत सुपर आहे. मेन हा इकडचा स्टाफ पण खूप चांगला आहे. माणसं खरंच पोरं जेवढे पण इकडे स्टाफ आहेत ना, खूप चांगले, तुम्हाला रिस्पेक्ट पण देणार, तुम्ही तुमच्याकडे एकदम चांगला बिहेव करणार. ते मस्त आहे. चला मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. चला पडा. एक गोष्ट दाखवायची राहिली जी माझ्याकडनं पण मिस झाली, ती हा मिरर आहे. म्हणजे हा आम्ही डोर ओपन केला, आम्हाला कळलंच नाही की इकडे असं एवढं चांगला मिरर पण लावलं. इकडे तुमचं हँडवॉश तर त्याने तर दिलेलं आहे रेसिंग, पण हे बघा, तुम्ही मित्र येत असाल तर तुमच्यासाठी हा एक ऑप्शन बरं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल मी नंतर तुम्हाला ओपन करून, पण तुम्ही 10-12 लोक येत असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टे करता येतील. खूप मोठा बेड आहे आणि आतमध्ये खूप सुंदर अशी जागा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला स्विमिंग पूल पण मिळणार आहे. इकडे तुम्ही क्रिकेट खेळू शकता. क्रिकेट खेळायला बघा इकडे जागा ठेवली आहे, बॅट बॉल सगळं अवेलेबल आहे इकडे. तर एक महत्त्वाची गोष्ट, इकडे आल्यावर ज्याची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे तेच इकडे मेन अवेलेबल आहे. ते इकडचं ॲम्बियन्स. हे मुलींना फोटोज काढायला आणि स्टेटसला ठेवायला जे ॲक्च्युअल जागा हवी आहे ना, ती ह्यांनी बरोबर मेंटेन ठेवलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्पॉटला तुम्हाला एक कुठला ना कुठला तरी चान्स मिळणार फोटो काढायला आणि तुम्ही बोला इकडे पण फोटो काढू, इकडे पण फोटो काढू. सगळ्या ठिकाणी तुम्ही फोटोज काढू शकता. ॲज अ फोटोग्राफर मला म्हणजे आता असं होतं ना की अरे कुठे गेला तर फोटो काढणार, तर ही जागा परफेक्ट आहे फोटो काढायला.
तर हे तुम्ही माझ्या मागे बघताय ना, इकडे तुम्ही ब्रेकफास्टला येऊ शकता, लंचला येऊ शकता आणि तुम्ही डिनर पण इकडेच करायचं आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं, दारू पण इकडेच मिळणार आहे भाई. तर दारू आणि म्हणजे लाजायची गोष्ट ना, बिंदास या, प्या आणि मजा करा. तर आमची रूम तर आम्ही तुम्हाला दाखवली आहे. आता मी तुम्हाला अजून एक रूम दाखवतो, जे लेक व्ह्यू मी मगाशी तुम्हाला सांगतो ना. चला दाखवतो. ही अशी आहे यांची रूम. मी अजून पण ते सांगतो, कपलसाठी खूप भारी आहे. यांचा बेड आणि इकडे प्रॉपर एकदम मस्त सेटिंग करून ठेवले. इंटिरियर पण तेवढंच चांगलं आहे. AC सगळ्याच रूममध्ये. यांचा वॉशरूम पण इकडे बघा. तुम्ही आमचा वॉशरूम बघितला ना, त्यापेक्षा हा थोडा कंजेस्टेड आहे. थोडा नाही, बराच कंजेस्टेड आहे, पण ठीक आहे. एक इकडे तुम्हाला ॲडव्हान्टेज काय मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, डायरेक्ट लेक व्ह्यू तुम्हाला इकडे मिळतो. म्हणजे ही एक स्पॉट भन्नाट आहे. या स्पॉटसाठी पैसे देऊ शकता बाई. ही तर बघितली कपलसाठी. तुम्ही फॅमिलीसाठी येत असा ना, हे एक ऑप्शन अजून एक दाखवतात. चला, ही रूम तर मोठी आहे. ही रूम मोठी आहे. ही रूम मोठी पण आहे आणि खूप स्पेशियस पण आहे. आणि इकडे पण बघा, इकडचा व्ह्यू अजून भन्नाट आहे. इकडची प्रॉपर्टी खरंच खूप छान आहे. चॉईस तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला लेक व्ह्यूचे रूम्स हवे का तुम्हाला बाथटबवाला हवा आहे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, लेक व्ह्यू तर तुम्ही असं पण एन्जॉय करू शकता. पण आमची जी रूम आहे ना बाय, ते रूम पण चांगली आहे आणि प्लस त्याचा वॉशरूम आणि जे बाथटब मी तुम्हाला दाखवलं आहे तेच भन्नाट आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, ते बघितलं मनात गेलं. कारण की त्याचं इंटिरियर पासून सगळंच झकास होतं. तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे आणि तुमचा अजून ग्रुप मोठा आहे, म्हणजे फॅमिली मोठी आहे तुमची, तर ही रूम तुमच्यासाठी असेल. आणि व्ह्यू अजून भन्नाट आहे. चला दाखवतो. हे बघा, ग्लास रूम एक नंबर वाटतंय आणि व्ह्यू तर अजूनच मजा. म्हणजे हे वेकेशन साठी एकदम भारी जागा आहे. आणि मजा तेवढी चांगली वाईब पण येते. आणि इंटिरियर तर तुम्ही बघू शकता. बघा, कपल पण दाखवला, सिंगल फॅमिली पण दाखवली, मोठी फॅमिली पण दाखवली. आता तुम्ही बोलाल मित्रांसाठी पण काहीतरी दाखव. इकडे ते पण एक ऑप्शन आहे की तुम्ही 10 लोक मित्र येत आहेत, एन्जॉय करायचं आहे. अजून एक एकदम भारी आहे, एक मला यांनी बनवलं आहे ते दाखवतात. चला, हे बघा कसं वाटतंय. तुम्ही 10 लोक आरामात इकडे येऊ शकता. आणि त्यांच्या हे जे मला इंटिरियर आहे ह्याची आयडिया खूप चांगली वाटली, खूप भारी आहे. आणि इकडे पण सेम तुम्हाला. मेन जागा किती मोठी आहे बघा, खूप स्पेशियस आहे ही जागा. पण टीव्ही मिळतोय, AC मिळतो. आणि टीव्ही तर अच्छा 2 टीव्ही दिले तिकडे. क्या बात आहे. लहान मुलांसाठी पण इकडे खेळायला भरपूर जागा आहे, तर टेन्शन नाही. तुम्ही तुमचा एन्जॉय करा, मुलांचा एन्जॉय करतील. होता येत नसेल ना, टेन्शन घ्यायचं ना, लाईफ जॅकेट घालायचं आणि अशी इकडे तर आता वाजलेले आहेत 2 आणि परत एकदा फ्रेश झालो आहे. आणि फुल लॉन्च चिला, फुल मजा मस्त आहे. नंतर एकदम स्पीकर वगैरे लावले, एक माहोल बनवून टाकलेला. आणि DJची गरजच नाही, यांचा स्पीकर एवढा तगडा आहे ना, JBLचा मस्त साऊंड वाजवलेला. तर लंच टाईम झालेला आहे, 1:30 ते 2:30 जो आहे लंच टाईम असतो. बुफे यांनी इकडे लावलेला आहे. आणि आम्ही तर बाई नॉनव्हेजवाले, तर लंचमध्ये काय आहे ते पण बघा. तर लंचमध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स मिळणार आहेत. इकडे आम्ही फुल नॉनव्हेजवर ताव मारलेलं आहे. 2 ऑप्शन्स आहेत नॉनव्हेजमध्ये, ग्रेव्ही पण आहे, सुका पण आहे, पापड, लोणचं, डाळ राईस आणि एक स्वीट. एक बघून घ्या, तुम्हाला माझी थाळी दिसेल बघा. टाईम झालेला आहे आता 5:30 आणि एक पॉवर नॅप झालेलं आहे. पण फुल एकदम झकास, एकदम कसं फ्रेश वाटतं ना. आणि लाईट तर अजून जबरदस्त वाटतं. तर परत एकदा फ्रेश होऊन आम्ही इकडे आता म्हणजे आता जेवलो, झोपलो, उठलो, फ्रेश झालो. आणि हायटीला लगेच ह्यांच्या हायटीमध्ये आता चहा, बिस्किट आणि भजी गरमागरम. त्याचा पहिले एकदम त्याच्यावरती ताव मारू. त्याच्यानंतर यांच्या इकडे बोटिंगचं ऑप्शन आहे, मग तिकडे घेऊन जातो. चला.
आता ह्याच्या आधी जे तुम्ही बघितलं ना मी काय करत होतो हे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. अजूनपर्यंत मी तुम्हाला पॅकेज नाही सांगितलं. पॅकेजपर्यंत तुम्ही जरा सबर ठेवा, सांगू ते पण की किती खर्च आला, आम्ही किती मजा केली ते पहिले बघा ना तुम्ही. मग तुम्हाला पण मजा येईल की अरे एवढ्या पैशांमध्ये आम्ही किती मजा केली. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. रात्रीचा किस्सा दाखवण्यासारखा काय नव्हताच, कारण की ते सॉफ्ट म्युझिक चालू होते आणि आम्ही सॉफ्ट ड्रिंक वगैरे एन्जॉय करत होतो. मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता इकडचा. आणि काय तेच डिनरमध्ये स्टार्टर होतं, मेन कोर्समध्ये जे दुपारी सांगितलेलं काइंड ऑफ तसंच रात्री पण होतं. पण जेवण मात्र चांगलं होतं, काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. स्वीट पण मिळेल, सगळं मिळेल, एन्जॉय एकदम जबरदस्त मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स इकडचा होता ना खरंच खूप चांगला होता. नंतर रात्री काय झोपून गेलो, एवढा थकलो ना. म्हणजे आता आम्ही इकडून निघणार आहोत, नाश्ता करायचा आहे. आमच्या ऑटोवाला दादा येणार आहे आणि तो आम्हाला आता स्टेशनला फेकणार आहे, बस एवढंच आहे. पण आता माहिती नाही तो किती वाजता येतो. त्याला सांगितलं होतं 10:30 यायला, 10:15 यायला, 9:30 तर झालेले आहेत. पण तो जाता काल बोलून गेला होता माझं 10चा एक बाट आहे, तर मी 11ला येतो, तुम्ही 12:30ची ट्रेन पकडा, खूप लेट होऊन जाईल. बघू त्याला एकदा फोन करून बघतो, आला तर ठीक, नाही तर मग थोडं लेटच जावं लागेल. कारण की एकच ऑप्शन आहे, जास्त जण असेल ना तर गाडी घेऊन येण्यात सेन्सेबल आहे. नाही तर आपण ट्रेनमध्ये पण तुम्ही येऊ शकता. ऑटोवाला 300 रुपये घेतो, हे पण सांगतो तुम्हाला. आणि ज्या ऑटोमध्ये याल ना त्याच ऑटोवाल्याला सांगा बाई उद्या परत म्हणजे नेक्स्ट डे परत घ्यायलाच या, म्हणजे टेन्शन नाही राहणार. तर फायनली इकडून आता आम्ही निघतोय. आमची खेचणारी बोट आणि हा रवी एक नंबर माणूस आहे. बरेच लोक तुम्ही आता विचारत असाल अरे अजूनपर्यंत प्राईस सांगितलेली नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो, एक दिवसाचे इकडे तुम्हाला यायचं असेल तर 7,500 रुपयामध्ये तुम्हाला तुमची रूम पण मिळेल, तुमचं लंच, हाय टी, डिनर, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट सगळं इन्क्लूड आहे. स्टाफ चांगला आहे. महत्त्वाचं ते की तुम्हाला खरंच असं हे नाही वाटणार. आमचा 12ला चेक इन होता, 11लाच दिला. 1 तास तुम्ही पुढे मागे झाला तरी तुम्हाला काही टेन्शन आहे. खूप चांगले माणसं आहेत, मजा येईल तुम्हाला. नक्की व्हिजिट करा. इकडून आता आमची ऑटो येत आहे आणि एकच न्यूज कळाली की 2 ट्रेन जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. तर बघू आता काय असेल. नाही तर इकडे खोपोली स्टेशनला जायला लागेल, नाही तर मग कर्जत स्टेशनला जायला लागेल. दोनच ऑप्शन आहेत. तर अशा पद्धतीने आपली जर्नी इकडे संपलेली आहे. खोपोलीवरून आम्ही आलोच नाही, आम्ही डायरेक्ट कर्जतनेच आलो. तर डायरेक्ट ऑटोवाला दादा आम्हाला कर्जतला स्टेशनला घेऊन आला. आता इकडून आता 11:20ची ट्रेन आहे, ती पकडतो, घरी जातो, आपली कामं आहेत ती करतो. बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कुठल्यातरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.